पाहिजे असेल तर निश्चितच मयूर पाटीलशी आपण संपर्क साधू शकता. वळूया मॅचकडे. रॉयल कॅफे तुरमाळे विरुद्ध तन्मयी 11 नारपोलीचा सामना आपण पाहतो. नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय तो बॅटिंगचा आणि सलामीला आलेत नारपोलीचे धुरंधर रोहन म्हस्कर आणि नरेंद्र म्हस्कर. दोन्ही म्हस्कर ब्रदर्स मैदानात चेंडूची पाहणी करतायत, चेंडू तपासतायत. नरेंद्र म्हस्कर बघावं तेव्हा त्यांच्या पायाला थोडंसं दुखापत झालेली असते, परंतु ती दुखापत न जुमानता ते मैदानावर उतरत असतात. लांब लांब षटकार ठोकण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. बरेचसे लांब लांब षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. दीपक पाटील सरपंच या मॅचचा आनंद घेत आहेत. वासुदेव पाटील त्यांच्या समवेत आहेत. योगेश म्हस्कर या मॅचचा आनंद घेत आहेत. चहा असेल तर अंपायरना पण द्या. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर. ओहो क्या बात है, जबरदस्त प्रहार, दमदार सुरुवात, आक्रमक सुरुवात करतोय तो म्हस्करांचा रोहन आणि पहिला चौकार ठोकतोय रोहन म्हस्कर. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आपण पाहतोय टॉस जिंकला तो तुरमाळे संघानं रॉयल कॅफे तुरमाळे आणि एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान नारपोली म्हसोबा. टॉस जिंकला नारपोली संघानं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने ओळखलं की आता वेगळं टायमिंग वेगळं आहे. टॉस जिंकला आणि 4 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. डिफेन्सिव्ह पद्धतीनं आता हा चेंडू खेळून काढलेला आहे. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार मारला साहिल चौधरीच्या, दुसऱ्या चेंडूवर सिंगल काढली आणि एकूण 5 धावा धावफलकावर लागत आहेत त्या तन्मयी 11 नारपोलीच्या. तन्मयी 11 नारपोली विरुद्ध रॉयल कॅफे तुरमाळे असा हा सामना आपण पाहतोय. आता नरेंद्र म्हस्कर स्ट्राईकमध्ये गेलाय. त्यानं माती चोळलेली आहे हाताला, खेळण्यासाठी तो तयार आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे. लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला एक परिपक्व आणि जुना खेळाडू नरेंद्र. जोरात बॅट फिरवलेली, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. 3 चेंडू आतापर्यंत साहिल चौधरीनं टाकलेत, धावा दिलेत त्या फक्त 5. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर निर्धाव. रोहन म्हस्कर 2 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळतोय. तन्मयी 11 आणि जय हनुमान म्हसोबा नारपोली विरुद्ध रॉयल कॅफे तुरमाळे असा हा सामना. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ओ हा ही चेंडू निर्धाव जातोय. लगातार 2 चेंडू निर्धाव. नरेंद्र म्हस्कर थोडासा अचंबित झालेला आहे हा चेंडू बघून. टप्पा पडल्यानंतर आत वळला, खाली राहिला आणि त्यामुळे यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा साहिल चौधरी. खणून काढला यॉर्कर चेंडू मारला जातोय लॉंग ऑफमध्ये. घरंगळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल रन. आकाश कांबळे अजूनही नारपोलीचे मला असं वाटतं पाठीराखे दिसतात, सपोर्टर्स आहेत. 5व्या चेंडूवर एक सिंगल काढलेली आहे ती नरेंद्र म्हस्करनं. नरेंद्र म्हस्कर खेळतोय 1 वर, रोहन म्हस्कर 5 वर आणि साहिल चौधरी मोपाडा एंडकडून. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र काही उपयोग नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. थर्डमॅन मध्ये हा सणसणीत असा चौकार. चहा नरेश, अरुण आणि या चहा घेऊन जा, तिकडे घेऊन जा, चहा गार होईल. दहा धावा झालेल्या आहेत धावफलकावर.
रोहन मस्कर खेळतोय 3 चेंडूमध्ये 9 धावांवर. नरेंद्र मस्कर 3 चेंडूमध्ये 1 धावेवर खेळतोय. आणि जमेची बाजू काय संतोष, तर सलामीची जोडी अजूनही मैदानावर आपण पाहतोय. साहिल चौधरीनं पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 10. म्हणजे दोन्ही बाजूनं हे जे विजयाचं पारडं आहे किंवा यशाचं पारडं किंवा धावांचं पारडं आहे ते समप्रमाणात झुकलं गेलेलं आहे. रात्रीचे 3:21 झालेली आहेत, पहाटेची म्हणावं लागेल. आणि चहा आलेला आहे, त्यामुळे आता या चहाचा आस्वाद सगळे जण घेत आहेत. आमचे संतोष चौधरींनी पण चहाची चुस्की इंग्रज गेले पण चहा सोडून गेले. चहा सोडून गेले, पण आपण कुठे चहा सोडतोय. शुगर झाली, डायबेटीस झाली, बीपी वाढला तरी चहा हा आहेच. आणि सकाळची सुरुवात आपण नेहमी चहानं करत असतो. सकाळ झाली, हो जोरात आवाज आला, चपराक दिल्यासारखा. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगमध्ये आणि थ्रो लगेच केला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल काढतोय रोहन मस्कर. 2 चौकार आत्तापर्यंत मारले गेलेले आहेत, एकही षटकार आत्तापर्यंत मारला गेलेला नाही आहे. ही एक जमेची बाजू राहिलेली आहे गोलंदाजांकडून. तुरमाळे विरुद्ध नारपोली. खरं तर मध्ये फक्त थोडंसं शिरडोनचा रस्ता किंवा हायवे ज्याला म्हणतो ना आपण, मुंबई गोवा हायवे, तो हायवेमध्ये दोन्ही गावांच्या. हा चेंडू, हो हो वाडा स्ट्रोक, स्टायलिश पद्धतीने कव्हर ड्राईव्ह मारतोय तो रोहन मस्कर. चौकार. पिकला म्हणून मी चेंडू द्या, बॉल द्या, बॉल. बॉल बॉयला सारखं धावावं लागतंय. मस्त फटका, अगदी देखणा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, जे लेदर क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे फटके बघतो. मस्त फटका मारला रोहन मस्करनं. हे यंग टॅलेंट आहे ना नारपोलीचं, एक यंग टॅलेंट, हे वेगळं काहीतरी एक चांगलं सुंदर दाखवतंय क्रिकेटमधलं. नक्कीच. खरं तर असं म्हणतात ना की जुने 2-3 खेळाडू, 4-5 नवीन खेळाडू आणि असा संघ असावा, संमिश्र असा संघ असावा. आणि तसं आता नारपोलीचे जे नवीन खेळाडू आहेत ना, 18, अंडर 18, 19, हे 2-3 खेळाडू आहेत ना, ते चमकलेत आणि चांगला खरं तर नारपोली संघाला त्यांचा उपयोग झाला आहे. आता 8 चेंडूमध्ये 15 धावा धावपलकावर लागल्यात. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहतो रोहन मस्कर आणि नरेंद्र मस्कर हे 2 मस्कर बंधू खेळपट्टीवर आहेत. आणि या तुरमाळे संघ पण आपण म्हणाले की फक्त मुंबई गोवा जो रस्ता आहे तो मध्ये आहे या 2 गावांच्या. आणि तुरमाळे पण कमी नाही आहे. मागाची आपण मॅच बघितली वाडगाव संघाच्या बरोबर, तर तुरमाळे संघाच्या फलंदाजांनी खडे जे फटके मारले होते ना, बघण्यासारखे होते. आपण म्हणजे स्टँडच्या पाठीमागे बसलो होतो थर्डमॅनला आणि तिथून ते आपण त्यांची फटकेबाजी बघितली होती. सकाळी एक चांगली मॅच आपल्यासमोर आपण पाहतोय, नारपोली आणि त्यांच्या विरोधात आहे तो तुरमाळे. हा नक्कीच. या आपण म्हणल्याप्रमाणे या नारपोली संघामध्ये मला असं वाटतं नरेंद्र आणि प्रकाश हे 2 खेळाडू जरा जुने खेळाडू आहेत. बाकी सगळे अंडर 19चे किंवा 20-25 वयोगटातले सगळे खेळाडू घेतलेले आहेत. तसाच या तुरमाळे संघामध्ये ज्ञानेश्वर एक जुना जाणता खेळाडू मला दिसतोय तो तुरमाळे संघामध्ये. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. संतोष, आपण विनंती करूया नरेंद्र लवकर बॉल चेक करा, कारण वेळ आपल्याकडे भरपूर वेळ आपण घेतोय आणि मला असं वाटतं आज 5 वाजतील आपल्याला, कारण अजून 3 मॅचेस. बॉल बॉय आपण लगेच बॉल चेक करायला लावायचं, लगेच जायचं धावत. बॉल बॉयनी पण धावलं पाहिजे जरा. समीर तांडेला सांगतायत किती बॉल चेक कराल. हा चेंडू, हो स्कूप करायचा होता, पॅडल स्वीप मारायचा होता मला असं वाटतं तो रोहन मस्करनं 3 चौकार आत्तापर्यंत ठोकलेले आहेत. गोलंदाज आपण बघा ऋषी घरत, आत्तापर्यंत 3 चेंडू त्यानं फेकलेत, 5 धावा दिलेत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली ऋषीनं. हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारण्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि चेंडू आहे तो निर्धाव. पंच नरेश म्हात्रे, लेग अंपायर अरुण पारंगे आणि अविनाश पारंगे तिसरे पंच. 3 पंचांचं काम पाहतात. ऋषी घरात तयार आहे.
हो, क्लीन बोल्ड, यष्ट्या वाकवल्यात, बेल्स मात्र पेटलेल्या आहेत आणि अशा रीतीने बाद होतोय तो रोहन मस्कर. ते होतं ते खरं तर स्कूपचा फटका खेळायचा होता. रोहन मस्करला काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तो त्याच्या अंगाशी आला. दांडी गुल केली. खरं तर जो ऋषी घरत या गोलंदाजाने तुरमाळे संघाचा रॉयल कॅफे तुरमाळे संघ आपण पाहतोय 15 धावांवर पहिली विकेट या ठिकाणी गेलेली आहे ती नारपोली संघाची. नाही, काय गरज नव्हती. व्यवस्थित चाललेलं सगळं आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अशा प्रकारची कुरघोडी करायची काही गरज नव्हती. ती रोहन मस्करला 3 चौकार त्यानं ठोकलेले, सरळ बॅटनं धावा येत होत्या. परंतु आता या झटपट क्रिकेटमध्ये अशा रिस्क पण उठवल्या गेल्या पाहिजेत. रिस्क जेव्हा उठवू तेव्हा तर धाव्या बनल्या जातील आणि हे माहिती होतं. कारण त्याने बघितलं की क्षेत्ररक्षक 2 बाहेर आहेत, लॉंग ऑफला आणि लॉंग ऑफला ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच मागे गॅप होती. आपण म्हणतो ना विनाशकाले विपरीत बुद्धी. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. जर सक्सेस झाले तर तुम्हाला टाळ्या वाजवतील प्रेक्षकांनी. जर नाहीतर तुम्ही आता डॉट म्हणजे विकेट गेली तुमची तर तुम्हाला काहीतरी वेगळं बोलतील. ऋषी घरत बघूया. ऋषी घरतला मात्र टाळ्या मला असं वाटतं पडलेल्या दिसत आहेत. ऋषी तयार. हो, काय जोरात मारलाय. टायमिंग आणि ताकद याचा सुरेख मेळ असलेला उत्तुंग षटकार ठोकतोय तो अभिजित मोरे. क्या बात आहे अभिजित. फुलटॉस चेंडूला असाच मार बसणार. या अगोदरचे चेंडू चांगले टाकलेले ऋषी घरतनं मात्र फुलटॉस चेंडू पडला, षटकाराचा मार बसला. हा चेंडू यॉर्कर ऑफ साईडला यॉर्कर चेंडू टाकतोय ऋषी घरत. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. 2 षटकं संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात ऋषी घरतच्या 11. म्हणजे दोन्ही षटकांची जर आपण बेरीज केली तर एकूण धावसंख्या 21. बघा, आपण ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर ऋषी घरतनं सक्सेस झाला त्यामध्ये. हा जो सामना आहे हा सामना असा तसा नाही होणार आहे संतोष. आहे चांगली टफ फाईट होणार आहे. ज्ञानेश्वर सारखा खेळाडू या तुरमाळे संघामध्ये, अनुभवी खेळाडू यंगस्टर बरेचसे या तुरमाळे संघामध्ये आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये आपल्याला एक संघर्ष बघायला मिळेल, एक कडवी झुंज आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. स्ट्रॅटर्जी मला असं वाटतं ठरवली जाते कोणाच्या हातात आता चेंडू द्यायचा. कारण 2 षटकांमध्ये 21 म्हणजे साधारण 10.5 धावांची सरासरी आत्तापर्यंत राखलेली आहे ती फलंदाजांनी. त्यामुळे थोडंसं प्लसमध्ये मला असं वाटतं नारपोली संघ गेलेला दिसतोय पहिल्या 2 षटकांमध्ये. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आत्तापर्यंतची जी 2 षटकं आहेत ती फलंदाजांना अनुकूल ठरलेली आहेत, नारपोली संघाला अनुकूल ठरलेली आहे. त्यामध्ये पहिलं षटक साहिल चौधरीनं टाकलं 10 धावांचं, दुसरं षटक ऋषी घरतनं 11 धावांचं आणि फलंदाजी करताना अभिजित मोरे खेळतोय. 1 षटकार मारला 6 धावांवर. नरेंद्र मस्कर 2 धावांवर. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र समालोचनासाठी मी आमंत्रित करतो ते आमचे मित्र रायगड टेनिस क्रिकेटचे समालोचनाचे महागुरू संतोष चौधरी यांना. धन्यवाद. टिकेमाळी 2 षटकांचा खेळ संपला. 10.5 10.5 धावांची सरासरी इथे राखण्यात यश आलंय. ते नारपोली संघाला आपण पाहतोय रोहन मस्कर बाद झालाय. आता अभिजित मोरे आणि नरेंद्र मस्कर हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. गोलंदाज आहे सौरभ वागिलकर. सौरभ वागिलकरचा चेंडू हा खरं तर फक्त कट दिशा दिली चेंडूला. सिंगल इथे मिळालेली आहे. 1 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय. धावफलक हलतोय. धावफलक 22वर जातोय. 1 विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची मॅच आहे. एक संघांना पराभूत करून पुढे आलेले आहेत. हे दोन्ही संघ सोनाई प्रतिष्ठानची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. दरवर्षी काहीतरी नवीन असतं या टुर्नामेंटमध्ये. मागच्या वर्षी प्रेक्षकांच्यासाठी 3 दिवस लकी ड्रॉ होता, त्याच्यामध्ये कूलर देण्यात आले होते. यावर्षी अँड्रॉइड फोन आहेत आपण पाहतोय. चांगली किंमत आहे त्या फोनची आणि आज एका गरीबाला करता ज्याचा फोन फुटला होता त्यालाच तो लागला, तेही चांगलं झालं. आणि आता उद्या आपल्याला लागेल तर बरं होईल कोणा आपल्यापैकी कोणाला. त्यासाठी फोन फोडायला लागेल तुम्हाला. फोन फोडायला भैया नव्हते ते. आणि इथे मात्र मिड विकेटच्या वरून डावखुरा फलंदाज अभिजित मोरे दुसरा षटकार खेचतोय. हे जीवानी भावाचा दादा साऱ्याच्या आवडीचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या
म्हणाले निखिल की भैयाला दिली ओसरी आणि भैया हातपाय पसरी, पण ते भैया नव्हते, ते होते ओरिसावाले. गाड्या, मोबाईल, आयवा जेल सगळे तेच पकडत आहेत. कसरखांडला पण मला तर वाटते ते अनंत पाटील होते ना आयोजक, त्यांच्याच जो फोरक्लिप किंवा पोकळांचा जो ऑपरेटर होता त्यालाच लागलं, त्यालाच बाईक मिळाली ना. ऑपरेटर होते त्यांचे, ओरिसाचेच होते. हे नाही ना सचिन तांडेलचे नव्हते ना हे ऑपरेटर आजचे ओरिसावाले. मस्त मॅच मैदानाच्या मधोमध पाहूया. अजूनही प्रेक्षक भरपूर आहेत, अजूनही काही बघा इथे आपण जो गावडे जांभोलीचा संघ आहे राधाकृष्ण बसलेत. मस्त मॅच त्याने खेळले. खरं तर चांगली फलंदाजी कित्येक वेळा बघितलं की ओमकार गावडे बाद झाला, नीरज बाद झाला की मॅच हारते, पण आज कैलास गावडेने चांगली फलंदाजी केली. हो, एका हातात झेल पकडण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव घेतलेले, चांगली फिल्डिंग इथे आपण पाहतोय. तुरमाळे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय, चांगला चेंडू अडवला ज्ञानेश्वर, चेंडू अडवला एका हातानं उजव्या हातानं. 29 धावा धावपलकावर लागल्या. 3 षटकांचा, तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय सुरू आहे. 2.3 म्हणजे 3 चेंडू आत्तापर्यंत या षटकातले झालेले आहे. सौरभ गोलंदाजी करतोय, सौरभ वांगिलकर ना, वांगिलकर, सौरभ वांगिलकर. कर म्हटलं तर रत्नागिरी, पण आपल्याकडे पण बरेचसे आहेत. आणि इथे आपण पाहतोय की 29 धावा धावपलकावर लागल्यात. मस्कर पण आहेत आपले. मार बालू, मार बालू, बालू कशाला थांबतोय. फाईन लेगच्या वरून बालूने ठोकलाय हा उतुंग षटकार. पस्तीस धावा धावपालकर. मार बालू, मार बालूने मारला. इथं पाहतो फाईन लेगच्या वरून एक षटकार मारलाय. 35 धावा धावपालकर. खेळ मांडी याला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला थवेच्या थवे आपण पाहतो भक्तांचे. ते पंढरपूरला इंद्रायणीच्या आणि चंद्रभागेच्या तीरावर, आणि ते गीत या ठिकाणी वाजवले. खरं तर डीजे मास्टर पण सुंदर गीतं लावत आहेत, आपण पाहतोय. त्यांचंही स्वागत करूया. डीजे पप्या ना, आप्पा आप्पा डीजे आप्पा, प्रतीश, श्रीकांत म्हात्रे. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये. बालू मार, बालू मार. बालूने एक नाही तर 2 मारले. मिड विकेटच्या वरून बालूचा आलेला हा नरेंद्र मस्कर यांचा दर्जेदार षटकार. खिशामध्ये घ्या ना थोडी पक्की. वारंवार नरेंद्र मस्करला तिकडे जावं लागतंय, बॉल पांढरा करावं लागतंय. पुढच्या वेळेस आपण समीर तांडेल, सचिन तांडेल विनंती करूया की बॉल पांढरा पाहिजे नाईटला. टेनिसचा असू द्या पण तो पांढरा यायला पाहिजे. धावसंख्या भाव आपण पाहतो 41 झालेली आहे. इथे धावपलकावर 2 षटकार नरेंद्र मस्करने लागोपाठ मारलेले आहेत. 15 धावांवर मालतोटे पोहोचला आहे. तुम्ही सचिन तांडेल यांना नाही तर ते आता जे बॉल तयार करतात ना, बॉल कामाला लावलंय. सिक्सरचे केतन शाह त्यांना आपण सांगू. आपण पाहतोय सौरभ मालदोट्यात शेवटचा चेंडू असावा. तिसरा षटकार, तिसरा. बालू म्हटला की एक जबरदस्त फलंदाज, हार्ड हिटर, लागोपाठ 3 षटकार मारतो नरेंद्र मस्कर. हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक घेणारा या स्पर्धेतला पहिलाच खेळाडू आहे. पहिला खेळाडू. दुसरी टीम अशी तर लांब मारले. 4-4 हजार रुपये कृष्णा पारंगे असताना 4 हजार रुपये त्यांनी दिले होते प्रत्येक षटकाराला. 500 आता असा एखादा पाहुणा पाहिजे होता. नरेंद्र जे नरेश मुने आहेत माझ्याकडे खुश झाले असतील. 47 धावा झाल्यात, पण अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे तुरमाळे संघाची. पुराणा चावल आपण त्याला म्हटलं. तुम्ही म्हणालात
की नवीन आणि जुन्यांचा मेळ पाहिजे टीममध्ये. तो हा. मेळ या नारपोलीमध्ये दिसतोय आणि तो सक्सेस झालेला दिसतोय. नक्कीच अभिजित मोरे. पहिल्यांदा असं वाटलं नरेंद्र मस्कर थोडा स्लो खेळतोय, पण इथे मात्र 3 षटकार मारलेत लागोपाठ आणि डावाला मोठा चांगला आकार दिलाय. 47 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जवळजवळ 16 धावांची सरासरी राखण्यात यश आले. आता शेवटचे षटक बाकी आहे आणि किती धावा येत आहेत नारपोली संघाला बघूया. आता मात्र हे षटक चांगलं टाकावं लागेल, कारण अशाच धावा येत राहिल्या त्या धावांचा पाठलाग करताना कदाचित दमछाक होऊ शकते ती तुरमाळी संघाची. क्रिकेट आहे. मगाशी आपण म्हणालो की गावडे जांभेरी संघाला भरपूर धावा करायच्या होत्या, पण त्यांनी त्या केल्या होत्या. काही होतं क्रिकेटमध्ये. शेवटचं षटक आडव्या बॅटनं फिरून मारलाय, अगोदरच शफल झाले. इथे आखूड टप्प्यात चेंडू होता आणि त्याला पूल केलाय. एक चौकार मालतोटे आलाय. पंचांचा 4 धावांचा इशारा. इथे अभिजित मोरे पण आता तुटून पडलाय. खरं तर नरेंद्रला मी विचारेन की वारंवार जाऊन त्या लाईनवर तू म्हणजे वाईट करतोय बॉलला, पण तू तो लांब लांब मारतोय, दशे मारतोय, फुटबॉलसारखा चेंडू दिसतोय. आणि इथे आपण पाहतोय की आता शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या 51 झालेली आहे. शेवटचं षटक टाकतोय तो गोलंदाज अथर्व. नाही, तो चेंडू पांढरा करतोय कारण तिकडे दव आहे, आता बाहेर दव आहे, त्यामुळे चेंडू थोडासा काळा होतोय आणि त्याला दिसला पाहिजे स्पष्ट. चला ठीक आहे. बॅट्समन आतमध्ये आहेत. बॅट्समन. धावसंख्या 51 झालेली आपण पाहतोय नारपोली संघ आणि नारपोली. तुरमाळी आणि संघ. आपण बघतोय हा जो खेळाडू आहे नरेंद्र मस्कर 3945 त्याचा मला असं वाटतंय गाडी लकी नंबर मुनेंचा. मुनेंचा गाडी नंबर आहे आणि बेरीज पण 21 आहे बघा. 21. तन्मयी नरेश मुने जाताडे सौजन्य 3945. हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे. पंचांचा 9 बॉलचा इशारा आलाय. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्याच्यावर आलेला 9 बॉल आणि म्हणजे 3 धावा मिळत आहेत त्या. इथे आपण पाहतोय नारपोली संघाला 3 धावांनी 54 धावांवर जाऊन पोहोचलाय नारपोली संघ. तुरमाळे संघाला कमबॅक करावी लागेल. जमलेली जोडी, रमलेली जोडी आता विकेट घ्यावी लागेल, कारण अभिजित मोरे 19 ओव्हर खेळतोय आणि 21 धावांवर खेळतोय. 3 षटकारांच्या साह्यानं तो नरेंद्र मस्कर. चांगली फलंदाजी. 54 धावा धावफलकावर लागल्यात. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारेल का नारपोली संघ, याकडे त्यांच्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. खरं साधारण मला असं वाटतं 65-70 होतील. बाळूने तर सगळ्यांना खुश केलंय. ते बोलणार एकच मार, पण त्याने 3 मारले नरेंद्र मस्करने. हो सिंगल चांगला प्रयत्न. तुरमाळी संघ पण चांगला प्रयत्न करतोय, कारण एकदा 15च्या वर सरासरी गेली ना की मग नंतर चेसिंग करताना टेन्शन असतं. एखाद्या 100च्या पुढे धावा झाल्या मग टेन्शन वेगळं असतं. भले त्या 99 झाल्या तर चालतील, पण 100च्या वर झाल्या ना 101 किंवा अजून टेन्शन वाढतं. नाही, म्हणून तरच तुम्ही बुटं घ्यायला जा ना, तेव्हा किंमत काय असते 999 999 हजार बोलले तर 1999 म्हणजे 2000 पर्यंत नाही नेत ते आकडा. टेन्शन असतं माणसाला. अरे जाऊ दे 1999 आहे, 2000 नाही, म्हणजे 1 रुपया कमी आहे, पण त्याला बरं वाटतं. जाऊया मैदानाच्या मध्ये मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. गोलंदाज आता त्या आपण पाहतो अथर्व आहे. अथर्व जाधव. बालू येऊ दे बाहेर. आणि मालदाडे यांच्या तोंडात साखर पडते. ते बोलतात तेच होते आज. आकाश कांबळे खरं तर तुमच्या तोंडात साखर पडवून नारपोलीवाले म्हणत असतील. आणि या षटकारानं धावा झाल्या ते 61. 4था षटकार मारतोय नरेंद्र मस्कर. लागोपाठ 4 षटकार मारलेत बघा. अजून बक्षीस नाही. मगाशी 1 मारला तरी बक्षीस होतं. हायएस्ट स्कोअर होईल का? 4 ओव्हरमध्ये 61 धावा झाल्यात. सुरुवातीला ही मॅच असते जेव्हा पाहुणे होते, दोन्ही पंचायत समितीचे 3 उमेदवार होते. हो हा चांगला चेंडू टाकला. अथर्व जाधवनं ओळखलं की धावा आता आपल्या डोक्याच्या वर चालल्यात. नाही, यॉर्करी टाकला, थांबवलं. खरं तर सिंगल आलेली आहे. 62 धावा. 3 चेंडूंचा खेळ, 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. तेच म्हणतो संतोष मी की हा जो फलंदाज आहे नरेंद्र मस्कर
एक सिंगल पण काढतोय, नाही तर बऱ्याचशा वेळेला काही फलंदाज स्ट्राईक स्वतःकडेच ठेवतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मीच मारेन, पण तसं नसतं. एक एक धाव पण महत्त्वाची असते. कदाचित आपल्याला या 62 धाव मोठ्या वाटतात, पण तुरमाळे संघ पण त्याचा पाठलाग करू शकतो. त्यांच्याकडे पण बॅट आहेत, तेही चांगलं क्रिकेट खेळतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं, कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजय मिळूनच येईल असं सांगता येत नाही. 5वा चेंडू टाकतोय अथर्व जाधव. हो, घुटना टेक, थोडासा मागचा पाय वाकवला, मिड विकेटच्या वरून भिरकावून दिले. दोन्ही बाजूने फटके बसतात. इथे आपण पाहतो अभिजित मोरे पण मारतोय. हा मला त्याचा 3रा षटकार असेल. शेवटचा चेंडू, अजून एक मार बोलतात. 68 धावा शेवटच्या चेंडूवर किती येत आहेत? 69 आणि 70 धावा धावपलकावर लागत आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी केली. पहिला फलंदाज बाद झाला होता, आपण बघितलं रोहन मस्कर. रोहनने धावा केल्या होत्या, 13 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर अभिजित आणि नरेंद्र मस्कर दोघांनीही 28 धावा केल्या आणि धावांचा डोंगर उभारलाय. आता 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो रॉयल कॅफेला. रॉयल म्हणजे श्रीमंत आणि कॅफेचं काहीतरी उत्तर, कॅफेचं आपल्याला म्हणजे फोड करावी लागेल. आणि या 71 धावांचा पाठलाग करताना त्यांना 1-2 षटकामध्ये 20-22 धावा घ्याव्या लागतील. जाऊया DJ मास्टरकडे. सचिन तांडेल दादाच्या अंगात राग, समाज कार्यात नसतोय माझं नेहमीच पुढे हवा ग, घेतलाय वसा त्याने तोचा समाज कार्याचा, घेतलाय वसा त्याने तोचा समाज कार्याचा. अरे तलेगाव रस्त्याने नाद नाही सचिन दादाचा, तलेगाव रस्त्याने वाल्याचा नाद नाही सचिन दादाचा, नाद नाही सचिन दादाचा, तलेगाव रस्त्याने वाल्याचा नाद नाही सचिन दादाचा. लकीटोमध्ये ठेवूया. सचिन तांडले साहेबांना आपण नक्कीच सांगू. अंपायर देतील. आपण मागणी करूया. असं म्हणतात ना, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आम्ही टाकू तुमचे नाव, आम्हाला लागले तरी आपण दोघांना मिळून घेऊ नक्कीच. पण पुढच्या वर्षी आपण त्यांच्याकडे मागणी करू. बघा ना, तिकडे पनवेलला बाईक होत्या, 2दा बाईक आमच्या एकाच कॉमेंटेटरला लागल्या, प्रवीण टेंबेला. दोन्ही बाईक. आपण तसं नाही करायचं. आपण सचिन तांडेल साहेबांनी ठेवली ना, यावर्षी जर एकाला लागली तर त्याचं नाव दुसऱ्या वर्षी टाकायचं नाही. पण पुढच्या वर्षी ते नक्कीच ठेवतील. समीर तांडेल असतील, आमचे सचिन दादा असतील. किती स्वप्न बघणार. ठीक आहे, मला स्वप्न बघायला काय हरकत आहे. स्वप्न आणि सत्य यात काय फरक असतं? एक पापणी आड असतं आणि कधी पापणी उघडतं. कधी तुम्हाला माहिती आहे ना की आपल्याला भास होतो. एखादा माणूस मला टिकेमाळींसारखा दिसेल पुण्यामध्ये आणि पटकन 5 मिनिटांनी मला टिकेमाळी भेटतात. याला भास म्हणतात. आणि हा भास आहे मला की पुढच्या वर्षी आपल्यासाठी पण गाडी असेल. याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. सायंटिफिक भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन याला म्हणतात. आणि आपण एखादी गोष्ट सतत त्याचं चिंतन करत राहिलो ना, ती भेटतेच आपल्याला. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे. वळूया मॅचकडे. संतोष सोनाई प्रतिष्ठान चषक 2026ची आजची ही पहिलीच रात्र आहे आणि या पहिल्याच रात्रीमधला एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नारपोली विरुद्ध मागच्या वर्षी टिकेमाळी. मागच्या वर्षी आपल्याला लकी ड्रॉ लागला होता ना, आपले सैनी साहेब आले होते. रिअल
रियासतचे आपले सैनी साहेब आले होते आणि त्यांनी DJ मास्टरना 5,000, कॉमेंटेटरना 10,000 सगळ्यांना पैसे दिले होते ना आपल्याला. ते लकी ड्रॉच होतं ना आपल्यासाठी. आपण जास्त होतं त्याच्यामध्ये संख्या. यावर्षी आपण त्यांना सांगू की आम्हाला वाढवून द्या. पाहुणे अजून येत आहेत. आपण पाहतोय व्यासपीठावर समीर तांडेल साहेब. ते म्हणतात की मॅच फास्ट व्हायला पाहिजे. त्यांचंही बरोबर आहे. बघूया. नाही, पण धावांचं ज्या पाठलाग वेळेला करायचं. ललित तिथे खेळायला जाईल ना तेव्हा त्याला कळेल. इकडून बोलणं सोपं आहे, परंतु जेव्हा आपण मैदानात उतरतो ना ते वेगळ्या नशेमध्ये माणूस असतो, वेगळ्या धुंदीमध्ये असतो. जिंकण्याची प्रत्येकाला ओढ असते, त्यामुळे कधी वेळ जाते निघून पत्ता लागत नाही. मग अशा वेळेला आपण इकडून ओरडत असतो की फास्ट घ्या. कदाचित वेळ त्यांच्यावरही येऊ शकते, परंतु चांगलं नियोजन झालंय. खरं तर चांगलं आयोजन झालंय. सोनाई प्रतिष्ठान खरं तर पहिल्यांदा सुरुवातीला 24च टीम होत्या. प्रत्येक दिवशी 8-8च होत्या. समीर तांडेल साहेबांना आपण सांगू पुढच्या वर्षी 24 टीम निवडून घ्या, कारण आपल्याला लवकर जर घरी जायचं असेल 2:30-3ला तरी मॅच संपली पाहिजे. आज 12 टीम असल्यामुळे ही परिस्थिती आहे. बघूया मैदानावर जाऊया. 17.50 धावांच्या सरासरीनं धावावं लागणार आहे जिंकण्यासाठी. अभिजित मोरेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. सध्याच्या घडीला नारपोलीचा हा फॉर्ममध्ये असलेला एक चांगला गोलंदाज आहे. बऱ्याचशा विकेट्स त्याला मिळतात, धावा रोखण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. परंतु समोर आहे अक्षय चोरगे, तुरमाळेचा वंडर बॉय. क्लीन बोल्ड पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवतोय तो अभिजित मोरे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. क्या बात आहे अभिजित. परफेक्ट यॉर्कर. त्याचा जो पुढचा पाय बरोबर बॅट आणि पाय त्याच्यामध्ये आणि खाली बॅटच्या बरोबर हा चेंडू टाकला. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि यष्टा कधी गुल झाल्या मोठी विकेट आहे. अक्षय, आपण सांगत होते की अक्षय चोरगे एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्या चमकदार खेळाडू आहे. कधीही मॅचचं चित्र पालटू शकतो आणि त्याचीच विकेट या ठिकाणी पडलेली आहे. मोठी विकेट आहे, गोल्डन विकेट. यू-टर्न या मॅचला देणारी विकेट कदाचित घडू शकते. अभिजित मोरेला माहिती होती की ही विकेट फार महत्त्वाची आणि विकेट टेकिंग गोलंदाजी खरं तर करतोय तो अभिजित मोरे. नवीन फलंदाज दिनेश गायकर मैदानात आला आहे, तयार आहे दिनेशला हा चेंडू टाकला. किती फास्ट चेंडू टाकतोय. साधारण 130 ते 135 130-125चा स्पीड तर निश्चितच असेल तो गोलंदाज अभिजित मोरेचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. क्रीजच्या कोण्यातून चेंडू टाकतोय आणि इनस्विंग पद्धतीचे चेंडू टाकतोय. टिकेमुळे प्रश्न पडला, हाच का नारपोली संघ जो कांबे संघाबरोबर एका धावेने जिंकला होता? हो, आज आहे तो नारपोली संघ. प्रहार केलाय, हवे ते चेंडू, जेलची शक्यता आणि अक्षय सारखी झेल टिपले आहे. फलंदाज बाद होतोय दिनेश गायकर. झेल टिपला बघा, विरुद्ध दिशेला जाऊन. काल अक्षर पटेलनं जसा झेल टिपला तसा झेल टिपलेला आहे. परवाच्या सारखा झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक कुणाल न. या मॅचला आता पुन्हा एकदा रंगत आलेली आहे. पहिलं षटक संतोष, मला असं वाटतंय की गोलंदाजांच्या बाजूनं म्हणजे नारपोलीच्या बाजूनं गेलेलं दिसतंय. 2 विकेट गेलेत. मैदानात जातोय शुभम मोद्रे. धावा मोठ्या असल्या ना की गोलंदाजांना पण वेग याचा वाढत असतो. नक्कीच. हा चेंडू प्रहार केलाय सरळ काऊ कॉर्नरमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय. चेंडूची फेकी केली जाते. एक सिंगल मिळाली आहे कशी बशी आणि आता स्कोअर कार्डवर एक आकडा येतोय जिथे 0 आकडा होता. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि एकच धाव आहे ती तुरमाळे संघाच्या स्कोअर कार्डवर. धावांचा उच्चांक आज आहे 70 धावा केल्या. 71चा पाठलाग सुरू आहे आणि अभिजित मोरे तयार. अभिजित मोरेचा हा चेंडू भिरकावलाय, जबरदस्त फटका मारलाय. स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे षटकार ठोकतोय तो ऋषी घरात. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रत्येक कमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रत्येक
जबरदस्त फटका मारला ऋषी गरजनं. या षटकारानं आता आशेचा किरण निर्माण केलेला आहे. तो तुरमाळे संघाच्या चाहत्यांमध्ये मस्त षटकार ठोकला. एकही षटकार आतापर्यंत 4 चेंडूमध्ये ठोकला गेला नव्हता. 5व्या चेंडूवर मात्र अभिजित मोरेंच्या हल्ला चढवला तो ऋषी गरजनं. आणि ऋषी गरज म्हणजे एक आक्रमक खेळाडू आहे, हाणामारी करणारा खेळाडू आहे, धुरंधर आहे. आक्रमक खेळी करण्यामध्ये त्याचं नाव नेहमी अग्रेसर असतं. फुलटॉस चेंडू, जमिनीलगतचा फटका, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू गेला. थोडीशी मिसफिल्ड होते, त्याचा फायदा मात्र उठवला नाही फलंदाजांना. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुरमाळे, रॉयल कॅफे तुरमाळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 2/8. अजूनही 18 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे ती तुरमाळेला. नक्कीच 18 चेंडूमध्ये 63 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 21 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. आपण पाहतोय तुरमाळे संघाला, रॉयल कॅफे तुरमाळे संघाला. आता गोलंदाज आपण पाहतोय कठीण आहे, लक्ष थोडंसं कठीण आहे, पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. जर का तुम्ही या 18 चेंडूमध्ये 8-9 षटकार मारलेत तर ही मॅच पण जिंकू शकतोय तर तुरमाळे संघ. त्यासाठी आता हल्ले चढवावे लागतील. निडर फलंदाजी ज्याला आपण म्हणतो, बेडर फलंदाजी जी म्हणतो ती बेडर फलंदाजी या फलंदाजांना करावी लागेल. शुभम उद्रे त्यासाठी नावाजलेला आहे आणि ऋषी घरात तर त्याचं नावलौकिक या संपूर्ण परिसरामध्ये आहे. त्यामुळे या 2 फलंदाजांकडे मला असं वाटतं आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. भावेश मोरे येतोय, सध्या 2-3 वर्षांमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज आहे नारपोलीचा भावेश मोरे. भावेश मोरेनं आपले करिश्मे दाखवायला सुरुवात केली. लेफ्टी गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो, त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो भावेश मोरे. अगोदर अभिजित मोरेनं 8 धावा फक्त दिल्यात. भावेश मोरे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. स्कोअर जास्त आहे तरीही चांगली गोलंदाजी करतोय तो भावेश मोरे. भावेश मोरेचा हा चेंडू लेग स्टम्पवर होता, डाव्या एष्टीवरचा चेंडू मारलाय तो मिड विकेटमध्ये. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. सिंगलनं काय होणार नाही आहे, कारण 20-21चे रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जर असेल तर निश्चितच 2-3 तरी षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये ठोकावे लागणार आहेत ते तुरमाळेकरांना. परंतु चान्स देत नाही आहेत, मोके देत नाही आहेत ते भावेश मोरे नारपोलीचे. हो, रिव्हर्स स्वीप सरळ हातामध्ये झेल टिपला जातोय आणि अजून एक मोठा हादरा बसतोय तर तुरमाळे संघाला बाद होतोय शुभम उद्रे. निखिल बाबर हसतोय तिकडून. सुने बोले काय, लेकी बोले आणि सुने लागे. 15 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. मला असं वाटतं निखिलच काहीतरी कानामध्ये पुटपुटला असेल, नाहीतर त्याला कुठे अविनाश पारंगे असू शकतो या मागचा सूत्रधार. कारण या नवीन पोराला काय माहिती. अभिजित मोरे हा चेंडू, अभिजित मोरे, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या सिंगलनं धावसंख्या वाढते. 10 धावा झालेल्या आहेत. अभिजित मोरे 15 चेंडूमध्ये आता तुरमाळेकरांना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. रॉयल कॅफे तुरमाळे विरुद्ध तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली. हो, बॅटचा जोरात आवाज आला. यष्टीरक्षकानं धावतोय. बालू धावतोय. खरं तर थोडासा इंज्युअर्ड आहे, पण इंज्युअर्ड असूनही एक जबरदस्त फलंदाजी, षटकारांची हायट्रिक जी पहिली या टुर्नामेंटमध्ये केली ती नरेंद्र म्हस्करनं. रीड की हड्डी आहे नारपोली संघाची. हा, रीड की हड्डी आहे, मजबूत कणा ज्याला म्हणतो तो मजबूत कणा आहे नारपोलीचा. पायामध्ये प्लॅस्टर असताना पण त्याला दवाखान्यातून घेऊन आले होते आणि ती किती व्हायरल क्लिप किती व्हायरल झाली. आपले प्रवीण दुगाडेंनी मला असं वाटतं त्यावेळेला समालोचन केलेलं आणि लगेच षटकार पण ठोकला होता तो नरेंद्र म्हस्करनं. असा हा चिवट खेळाडू आहे नरेंद्र म्हस्कर. परंतु बघूया
आता फलंदाज निलेश काय करतोय, निलेश गायकर रिव्हर्स स्वीप मारलाय नितेशनं आणि आता मात्र या चौकारानं आशेचा किरण निर्माण केलाय तर तुरमाळे संघाच्या चाहत्यांमध्ये. आसपास आता रिक्वायर्ड रन रेट गेलेला आहे, त्यामुळे आता जे विजयाचं पारडं आहे ते जड 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 तुरमाळेकरांसाठी झालेलं आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे ते नारपोली. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत अंतिम निर्णय डिक्लेअर होत नाही. आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे आणि जी भाकीतं अनेक क्रिकेटच्या पंडितांनी केलेली आहेत ती अनेक भाकीतं आपण फोल ठरताना पण बघितलेली आहेत. परंतु या 2 षटकांमध्ये आता काय घडेल आणि काय बिघडेल या मॅचमध्ये याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते दुर्वांकूरचे बाबा संतोष चौधरींना. 12 चेंडू 57 धावांची गरज आहे. आडव्या बॅटनं मारलाय, सुंदर षटकार मारतोय. इथे फलंदाज आपण पाहतोय तो ऋषी घरत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. टिकेमाळे 28 धावांची जवळजवळ 28.5 धावांची सरासरी राखायची आहे, म्हणजे 57 धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. कठीण लक्ष्य आहे पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. कल्पेश गायकवाड गोलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. मयूर पाटील सांगतायत 51 धावा. ऋषी घरत पुन्हा एकदा दुसरा मारतोय ऋषी घरत. लेट आलाय पण शेड झालाय, ओपनिंगला आलाय. टिकेमाळे 8-9 षटकारांची गरज आहे आणि त्यातले 2 षटकार इथे आलेले आहेत. ऋषी घरत 20 वर खेळतोय. धावसंख्या 26 झाली. अजूनही जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि 45 धावा करायच्या आहेत. आता मात्र ऋषी घरत हवी झालाय. ऋषी घरतनं एक्सलेटरवर ताव दिलाय. जबरदस्त 2 षटकार मारलेत. बरे तुम्ही हारले तरी पुढच्या टीमला वाटले पाहिजे की बाबा तो राहिला असता तर नक्की जिंकून दिली असती मॅच. 10 चेंडू 45. आपण मॅच पाहतोय. नारपोली, जय हनुमान, तन्मयी, नरेश मुने यांची ही टीम म्हसोबा आणि एका बाजूला आपण पाहतोय ती रॉयल कॅफे तुरमाळे. टिकेमाळी म्हणाले की दोन्ही गावाच्या मध्ये फक्त मुंबई गोवा हायवे. तिसरा येईल का आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक नो बॉल आणि त्याच्यावर झेल. इथे आपण पाहतोय 2 धावा 3 धावा मला थोडी इथे मिळत आहेत. नो आणि त्याच्यावर आलेला 3 धावा मिळत आहेत. 3 धावाने धावसंख्या होती ती 29. जिंकण्यासाठी 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 42. 10 चेंडू 42. मस्त फटका होता टिकेमाळे. मस्त असं वाटलेलं षटकार जाईल पण मस्त झेल टिपला. ऋषी घरत आपण म्हणालो होतं की अक्षय ना एक चांगला खेळाडू होता अक्षय चौरगे, पण ऋषी घरत मात्र चांगलं काम करतोय. गोलंदाज कल्पेश कुठे गेला दिसलाच नाही. आणि अंबिलीच्या दिशेने मारलाय. षटकार मारतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय. मी म्हणालो 8-9 षटकार यायला पाहिजेत तर ही तुरमाळे संघ मॅच जिंकू शकते. तिथे 3 षटकार आलेत. धाव संख्या झाले 35. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 36 ची गरज. डीजे मास्टर मस्त गाणी लावतात. एक कडवं तरी ऐकावं असं वाटतं. नाही आणि ते तुम्हाला आठवत असेल या गाण्यावर एक क्लिप व्हायरल झालेली. कोणतरी अंकल या गाण्यावर डान्स करत होते. किती व्हायरल झालेली ही क्लिप.
नक्की नक्कीच. आणि काही अशी गीताचं 9 चेंडू आणि 36. आता बघा नारपोलीचे खेळाडू विचारायला लागलेत की किती धावा पाहिजेत. 9 चेंडू आणि 36 आक्रमक रूप धारण म्हणजे केलं. सहा षटकार. ऋषीनं आक्रमक रूप धारण केले. ऋषी हो चौकार आलाय. 1 बाउन्सचा चौकार आलाय पण जबरदस्त फलंदाजी. 8 चेंडू आणि आता गरज आहे आपण पाहतोय 32ची. 8 चेंडू 32. जबरदस्त फलंदाजी करतोय ऋषी घरत. वैयक्तिक कमाल तोटे चांगली धावा बनवतोय. आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकार मारलेत. एक आता चौकार मारला. या आत्ताच्या या 7-8 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी राहिली. 8 चेंडूमध्ये 32ची गरज आहे. नाही आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय बघा. आता फाईन लेग मध्ये म्हणजे ऑन साइडला एक फिल्डर आता एक्स्ट्रा ठेवण्यात आलेला जिकडे आहे. फटके मारले तिकडे त्याची ऑन साईड स्ट्रॉंग आहे. 32 वर खेळतोय ऋषी घरत. षटकार मारले तुम्हाला थोडे 4 षटकार आतापर्यंत मारलेत. एक चौकार मारलाय ऋषी घरत. मस्त बॅटिंग. एक आपली जी रायगड लॉर्डची मॅच होती वरद टॉवरमधून खेळत होता ओमकार पाटील. मॅच हारली पण त्याने 50 मारली होती आणि ती इनिंग त्याची आत्तापर्यंत आजपर्यंत आपल्या लक्षात आहे. अशी ही इनिंग लक्षात मध्ये राहील ती ऋषी घरतची. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आपण पाहतो मॅच रंगात आहे. आणि जरी तिथे क्षेत्ररक्षक लावलं बघा फिल्डिंग जबरदस्त लावली आणि इथे मात्र अंपायर बॅटिंग रिव्ह्यू आहे का चेक केलं जाईल. या तिसरे अंपायर मेन अंपायरचा डिसिजन काय? राईट बॉल आहे ना अंपायर? तुमचा डिसिजन आहे बॉल ओके आहे ना? बॅटिंग रिव्ह्यू आहे. ओके बघूया. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक केला जातोय. कमरेच्या वर चेंडू आहे की नाही. सगळेजण इकडे बघतात. निकालाच्या दिवशी बघतात तसे. ऋषी घरत फेर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद आहे. ऋषी घरत जबरदस्त फलंदाजी केली. भले आऊट होऊन तो मैदानातून बाहेर येतोय पण काय कामगिरी केली. मैदानामध्ये झोप उडवली होती नारपोलीच्या पाठीराखींची. असं वाटलं की हा आत्मघात करतो की काय झोपेत दगड घालतो की काय. एवढे 4 जबरदस्त षटकार एक चौकार मारला. 32 धावांची बहारदार खेळी केली. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 7 चेंडू आणि 32ची गरज. नाही. खरं तर हे श्रेय आहे ना ते क्षेत्ररक्षण ज्यांनी सजवलं त्याला द्यावं लागेल कारण तिथे फिल्डर नव्हता. स्क्वेअरलेगला एक ॲडिशनल फिल्डर आता लावला आणि त्या सापळा बरोबर रचला. चांगला जाळ्यात खरं तर बघा ना मगाचपासून आपण बघत होतो ती तो एरिया त्याचा स्ट्रॉंग होता. फाईन लेगच्या दिशेने त्याने षटकार मारले चौकार मारले. आता 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे इथे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय नवीन फलंदाज या चेंडूवर षटकार आला तर मॅच शेवटपर्यंत नक्कीच रंगेल. फलंदाज आला आहे संकेत चोरगे. 7 चेंडू 32 पण मॅच चांगली. ऋषी घरातनं खरं तर मॅचमध्ये आणलं होतं ते तुरमाळे संघाला. गोलंदाज आपण पाहतोय तो कल्पेश गायकवाड. हो षटकार येईल असं वाटलेलं पण इथे मात्र डॉट बॉल आलाय. 6 चेंडू आता 32ची गरज आहे. तिकडे आपण चावण्यामध्ये खरं तर 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना षटकार मारला तो प्रवीण घरत पुराणा चावल. पुन्हा एकदा तिथे त्यानं सिद्ध केलं आहे प्रवीण घरतनं. रॉस टेलर का म्हणतात त्याला रायगडचा काळुंद्र्याचा आपला प्रवीण घरतनं. 1 चेंडूमध्ये 2ची गरज होती. पोचरी संघ होता चावण्यामध्ये. इथे आपण 6 मध्ये 32ची गरज आहे. ऋषी घरत बाद झाला आहे. थोडंसं खरं तर मॅचमध्ये रंगत आणली होती. 71 झाल्या. आपल्याला वाटलं 2 षटकामध्ये काहीच नव्हत्या. 12 चेंडूमध्ये मला वाटते करायचे होते 57 आणि अशा वेळेस त्याने मॅच रंगत आणली होती. 9 मध्ये 32ची गरज होती. आता मात्र 6 मध्ये 32ची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय पुढची मॅच आपण पाहणार आहोत ती एका बाजूला गावडे जांभिवली आणि त्यांच्या बरोबर असणार आहे ते तळेगाव वाडी शार्दूल चौधरी बाबू मांडे तळेगाव वाडी आणि राधाकृष्ण का गावडे जांभिवली. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 6 मध्ये 32 आता 6 मध्ये करायचे ते 31.
स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो नितेश गायकवाड, नितेश गायकर. 40 धावा झाल्या, 31 करायच्या, धावा जास्त झाल्या. 70 धावा केल्या, 4 का 5 षटकार मारले ते नरेंद्र म्हसकरनं. इथे मात्र एज लागते, फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक धक्का क्रमांक 5. संघाची धावसंख्या 40 आहे. आता 5 मध्ये करायचे ते 31. जी गरज होती नारपोली संघाच्या बरोबर, आणि तो चेंडू त्याने फक्त कट केला, मारलाच नाही, आणि सिंगल धाव आल्याने एका धावेने कांबे संघ हरला. आणि तिथून जो हरता हरता जिंकलाय तो नारपोली संघ आता तुटून पडलाय. 70 धावा त्याने केल्या 4 षटकांमध्ये. 71 धावांचा पाठलाग करताना आता आपण पाहतोय तुरमाळे संघ, निम्मा संघ गारद झालाय. 5 विकेट गेल्या, 40 धावा धावपलकावर जिंकण्यासाठी आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा करायचे ते 31. 5 चेंडू 31. अचानकचं हे मैदान रायगड क्रिकेटची पंढरी सोनाई प्रतिष्ठान ही टुर्नामेंट आपण इथं पाहतोय. यानंतर अजूनही 2 मॅच आहेत. 4 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. 4 चेंडू 30. 4 चेंडू 30. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 30. 3 चेंडू 30. पाठीराखे खुश आहेत नारपोली संघाचे. 3 चेंडू आता 10चा ॲव्हरेज आहे एका चेंडूवर. चेंडू हवेमध्ये. 2 चेंडू 29 धावांची गरज. 2 चेंडू आणि 29. तुरमाळे संघानं पहिल्या मॅचमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला. त्यावेळेस वडगाव संघ होता त्यांच्याबरोबर. वडगाव संघाच्या बरोबर चांगली फटकेबाजी केली होती. त्यावेळेस मला वाटतं त्यांची पहिली फलंदाजी होती. चेसिंग करताना वडगाव संघ हरला होता आणि आता चेसिंग करताना तुरमाळे संघ पराभवाच्या छायेत आहे. नक्कीच उलटा निर्णय घेतला इथे. नारपोली संघानं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती आहे की पहाटे चेसिंग करणं कठीण होतं आणि आता एका चेंडूमध्ये गरज आहे ती 29 धावांची. धनाजी जांभळे आमचे मॅचचा आनंद घेत आहेत. इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी या टुर्नामेंटला. आता बघा प्रेक्षक झोप काढून उठलेले आहेत काही मॅच बघण्यासाठी. आणि मला तर पुन्हा एकदा विकेट एक अंपायर विकेट 7 विकेट इथे गेलेले आहेत आणि मॅच 28 धावांनी जिंकलेली आहे ती आपण पाहतोय. जय हनुमान म्हसोबा तन्मयी 11 नारपोली या संघानं विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. किरण